वेणुताई चव्हाण कॉलेज कराड इयत्ता 12वी चिटणीसांची कार्यपद्धती या पाठ्यपुस्तकातील आपण तिसरा टॉपिक भागविक्री हा पाहत आहोत. भागविक्रीमधील आपण आधीच्या 2 व्हिडिओत सार्वजनिक विक्री आणि विद्यमान समहक्क भागधारक यांच्याविषयी माहिती घेतली. आज आपण या व्हिडिओमध्ये विद्यमान कर्मचारी यांना भागविक्रीच्या कोणत्या पद्धती आहेत त्या अभ्यासणार आहोत. विद्यमान कर्मचाऱ्यांना ज्या भागविक्रीच्या पद्धती आहेत त्या एकूण 4 आहेत. पहिली, कर्मचारी भागविकल्प योजना, कर्मचारी भाग खरेदी योजना, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, स्वेट सामान्य भाग, अशा आपण 4 पद्धतींचा आज अभ्यास करणार आहोत. विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप, तर यांना पहिली जी पद्धत आपण आत्ता पाहिली, कर्मचारी भागविकल्प योजना, याला आपण ESOS असं म्हणणार आहोत. त्यानंतर कर्मचारी भाग खरेदी योजना, ह्याला ESPS असं म्हणणार आहे. तिसरी, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, ह्याला SARM असं RS असं म्हणणार आहे. आणि चौथी, स्वेट सामान्य भाग. अशा एकूण 4 प्रकारे आपण भागांची काय करणार आहोत, विक्री करणार. मग इथं जे पहिला प्रकार आहे की कर्मचारी भागविकल्प योजना, ह्याला आपण ESOS असं म्हणणार आहे. या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या मुख्य कंपनी किंवा दुय्यम कंपनी याचे कर्मचारी, संचालक आणि अधिकारी यांना भविष्यामध्ये किंवा भविष्यातील तारखेस पूर्वनिश्चित दराने भाग घेण्याचे अधिकार असतात. बघा कसं असतं, तर भागविक्रीच्या या ज्या योजना आहेत त्या कर्मचाऱ्यांसाठी. मग कर्मचारी कोण आहे, तर संचालक आहेत. इतर जे कायमस्वरूपीचे कर्मचारी आपल्या कंपनीमध्ये काम करतात, जे अधिकारी आहेत, जे संचालक आहे, यांना काय आहे, भविष्यकाळात पूर्वनिश्चित दराने, म्हणजे आधीच दर ठरलेला आहे, आज दर ठरवायचा आणि 20 वर्षांनी, 10 वर्षांनी, 5 वर्षांनी यांना काय करायचं आहे, ते भाग आजच्या किमतीला 20 वर्षांनी भाग घेण्याचा त्यांना काय दिलेला आहे, इथं अधिकार दिला आहे. मग ही योजना कशासाठी आहे, तर ही योजना कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. तसेच कर्मचाऱ्यांना भाग विक्री केल्यामुळे कर्मचारी हे आपोआपच कंपनीचे कोण होतात, मालक होतात. मग त्यांना काय होतं की आपण या कंपनीचं छोट्याशा का स्वरूपात होईना आपण या कंपनीचे कोण आहोत, मालक आहोत, अशी एक भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. आणि या योजनेमुळे आपल्याला चांगले जे कार्य करणारे सहकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत हे आपल्याला तिथं मिळतात. कंपनीला सुद्धा चांगल्या लोकांची, चांगल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. मग हे चांगले कर्मचारी आपल्याला इथं काय करता येतात, कायम स्वरूपात करता येतात. त्यासाठी कर्मचाऱ्यांना भागविकल्प योजना ही दिली जाते. आणि याच्या तरतुदी कोणत्या आहेत, तर पहिली, कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप केले जाते. कर्मचाऱ्यांना डायरेक्ट भाग दिले जातात किंवा कर्मचाऱ्यांचे कल्याण संस्थेद्वारे, म्हणजे कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांचं सुद्धा काय हित पाहिलं जातं. कर्मचाऱ्यांना काही एखाद्या वेळेला अपघात झाला, म्हणजे कंपनीमध्येच काम करताना काही वेळा अपघात, मग त्यांना विमा सुरक्षा देणे, त्यापेक्षा तसंच कर्मचाऱ्यांना आणखीन काही त्यांच्या सुरक्षितेसाठी हमी देणं, कर्मचाऱ्यांचं इथं कल्याण बघणं, मग त्यांना प्रॉव्हिडंट फंड देणं, इतर काही निधीतून त्यांना बक्षिसं देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, अशा प्रकारचे जे काही प्रकल्प राबवले जातात त्या कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे तिथं काय केलं जातं, त्याच्यासाठी ती स्थापना केलेली असते. मग या
कर्मचाऱ्यांचं जे कल्याण आहे त्या संस्थेद्वारे हे भाग वाटप केले जातं किंवा भागाचे मूल्य हे बाजार मूल्यापेक्षा कमी असतं. बघा, हे बाजार मूल्य पूर्वनियोजित आहे, त्यामुळे आत्ता सध्याचं जे बाजार मूल्य आहे त्याच्यापेक्षा ऑब्वियसलीच काय असणार आहे, भागाचं मूल्य हे कमी असणार आहे. त्यानंतर प्रत्यायोजन कालावधी 1 वर्ष. प्रत्यायोजनावधी म्हणजे काय असतो, तर असा कालावधी ज्यामध्ये कर्मचारी भाग विकल्प दिल्यापासून भाग खरेदीसाठी अर्ज करू शकतात. म्हणजे असा 1 वर्षाचा हा कालावधी असतो आणि हे काय आहे की भाग विक्रीस आपण जेव्हा काढलेले असतात त्यापासून ते 1 वर्षापर्यंत खरेदीसाठी ते अर्ज करू शकतात. आता विकल्प योजना किंवा प्रत्यायोजन कालावधी म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की भाग विक्री काढल्याचा जो काय दिलेला असतो, विक्री काढल्याचं सांगितलेलं असतं ते. त्यानंतर किमान धारण कालावधी किती असतो, 1 वर्षाचा असतो. म्हणजे खरेदी करण्याचा कालावधी जरी कर्मचाऱ्यांना हे भाग देत असले तरी कर्मचाऱ्यांना थोडीफार का होईना तिथं किंमत काय करावी लागते, द्यावी लागते. म्हणजे हे किमान धारण करणे म्हणजे खरेदी करणे, त्याच्यासाठी आपल्याला 1 वर्षाचा कालावधी दिला आहे. त्यानंतर पुढं भाग खरेदीनंतर लाभांश व मतदानाचा अधिकार मिळतो. मग कसं होतं इथं, तर कर्मचारी हा कंपनीचा भाग विकत घेतो, त्या दुसऱ्या अर्थाने कंपनीचा तो एक भागधारक होतो, कंपनीचा मालक होतो. मग भागधारकांना आणि कंपनीच्या मालकांना जे काही अधिकार दिलेले आहेत ते सर्व अधिकार या कर्मचाऱ्यांनाही प्राप्त होतात. त्यामुळे मग त्यांना लाभांश मिळण्याचाही अधिकार प्राप्त होतो, तसेच त्यांना मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्यानंतर काय या पद्धतीनं आपल्याला जर भागांची विक्री करायची असेल तर आपल्याला विशेष ठराव भागधारकांच्या सभेमध्ये मंजूर करून घेणं काय असतं, गरजेचं असतं. तसंच या कर्मचाऱ्यांना जे काही हे भाग मिळालेले असतात या योजनेअंतर्गत, म्हणजे या योजना तयार केल्यानंतर त्यांना जे भाग मिळतात ते भाग ते काय करू शकत नाहीत, पुन्हा दुसऱ्याला विकू शकत नाहीत किंवा ते भाग गहाण ठेवू शकत नाहीत किंवा ते कोणालाही तारणही देऊ शकत नाहीत. मग भाग जो दिलेला आहे तो कर्मचाऱ्यांसाठी दिला आहे, ते स्वतःसाठीच त्याचा काय करू शकतात, वापर करू शकतात. त्यानंतर भरपाई समितीची स्थापना म्हणजे काय, तर कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. आणि शेवट सेबी. कंपनीला सेबी म्हणजे भाग आधारित कर्मचारी फायदे नियम 2014 जे काही आपल्याला नियम दिलेले आहेत त्या नियमांच्या अटींच्या तरतुदींचं पालन करूनच कंपनी विद्यमान कर्मचाऱ्यांना भागाची काय करू शकते, वाटप करू शकते. त्यानंतर दुसरा प्रकार आहे कर्मचारी भाग खरेदी योजना, याला आपण ESPS असं म्हणणार आहोत. या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून काय करत असते, भागाची देय रक्कम वजा करत असते. बघा, मग भाग तर खरेदी करावे हे कर्मचाऱ्यांना लागतात, पण ते कसं होतं, तर कर्मचाऱ्यांना हे भाग आहेत ते खरेदी करण्यासाठी जास्त कालावधी दिला जातो. तसेच सवलत दरामध्ये सवलत म्हणजे कमी, इतरांपेक्षा कमी दर दिला जातो. तसंच जे पैसे द्यायचे आहेत, भागाची किंमत द्यायची ती पगारातून कट होऊ शकते. अशा प्रकारे इथं काय करते, कंपनी कर्मचाऱ्यांना सवलती देते. मग या कर्मचारी भाग खरेदी योजनेच्या तरतुदी कोणत्या आहेत, तर कर्मचाऱ्यांना श्रेणीनुसार भागांची विक्री करता येते.
आता श्रेणीनुसार म्हणजे कसं आहे, काही हे हेल्पर असतात, काही अधिकारी लोक असतात, काही संचालक असतात, काही शिपाई लोक असतात, काही वर्कर्स असतात, म्हणजे जे मशीनवर वगैरे काम करतात. मग त्यांच्या कॅटेगरीनुसार, त्यांच्या श्रेणीनुसार त्यांना भागांचं काय केलं जातं, वाटप केलं. मग अ श्रेणी, ब श्रेणी, क श्रेणी, मध्ये जास्त भाग, ब मध्ये कमी, क मध्ये त्याच्यापेक्षाही कमी, अशा प्रकारे श्रेणीनुसार भागांची काय केली जाते, विक्री केली जाते. कंपल्सरी नाही, पण ते कंपनी ठरवते कशी द्यायची ते. त्यानंतर या पद्धतीद्वारे वाटप केले की भाग हे सूचीबद्ध केले जातात. सूचीबद्ध म्हणजे काय केली जाते, त्याची नोंदणी, ही भाग बाजारामध्ये त्या भागांची नोंदणी केली जाते. त्यानंतर ESPS या म्हणजे कर्मचारी भाग खरेदी योजना अंतर्गत सार्वजनिक भाग विक्रीचा हिस्सा नसेल तर धारण कालावधी हा भाग वाटपापासून किमान 1 वर्षाचा असतो. म्हणजे काय आहे, जर सार्वजनिक भाग विक्री म्हणजे काय, आपण बघितले की कंपनी माहितीपत्रक छापते आणि माहितीपत्रकाद्वारे कंपनी जनतेला भाग खरेदी करण्याचे आवाहन करते. मग हे आवाहन केल्यानंतर जेव्हा जर असं कंपनी ही जी विक्री करते त्याचा जर हा भाग नसेल तर धारण कालावधी म्हणजे खरेदी केलेल्या दिवसापासून, भाग वाटपापासून किमान हा कालावधी 1 वर्षाचा असतो. म्हणजे भाग वाटप जेव्हा करायचं आहे तो 1 वर्षापर्यंत आपण कधीही खरेदी करू शकतो. त्यानंतर कंपनीने सेबी भाग आधारित कर्मचारी जे काही फायदे आहेत, नियम 2014 त्याही तरतुदी आपल्याला इथं पूर्ण केलेल्या असल्या पाहिजे. म्हणजे सेबी जे आहे त्या सेबीनं काही आपल्याला नियम घालून दिलेले आहेत 2014मध्ये. त्या नियमांचं आपल्याला इथं काय करायचं आहे, पालन करायचं आहे. तसंच भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठरावाने या भाग विक्रीस काय करून घ्यावी लागते, मंजुरी घ्यावी लागते. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे भाग किंमत वृद्धी अधिकार योजना SARS. या योजनेअंतर्गत आपल्याला कर्मचाऱ्यांना एका विशिष्ट भागात संस्थेची भविष्यकाळातील वाढीव किंमत मिळण्याचा हक्क दिलेला असतो. भाग किंमत वृद्धी अधिकाराचे युनिट्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वाटप केले जाते. भविष्यातील एका विशिष्ट तारखेला भाग किमतीतील वृद्धीची रक्कम रोख स्वरूपात समहक्क भागाच्या रूपात दिली जाते. आता ही योजना काय आहे बघा, एक ठराविक काळानंतर काय होते, भागाची किंमत वाढते. बघा आपण बघितलं की बाजार मूल्य हे भागाचं कसं असतं, कमी जास्त होत असतं, कारण हे जोखमीचे भाग आहेत, जोखमीचं भांडवल आहे. आणि या भांडवलामुळं काय होत असतं, तर याच्या बाजारात असलेल्या मागणी पुरवठ्यानुसार याची बाजार किंमत ठरत असते. मग किंमत वृद्धी म्हणजे हे बाजार किंमत जेव्हा वाढते तेव्हा त्या वाढलेल्या किमती इतके भाग आपल्याला समहक्क भाग हे काय केले जातात, कर्मचाऱ्यांना दिले जातात. मग यामध्ये बोनसच्या बदल्यात दिली जाणारी ही एक पद्धत आहे. कंपनी काय करते की कर्मचाऱ्यांना कधी कधी बोनस देते. मग बोनसच्या ऐवजी कंपनी काय करते, कर्मचाऱ्यांना डायरेक्ट समहक्क भागच देते. ही पद्धत चांगले कार्य करणाऱ्या व भागांची बाजारात किंमत वाढणाऱ्या कंपन्यांकडून ही पद्धत वापरली जाते. म्हणजे जी कंपनी चांगल्या नफ्यात आहे अशा कंपनीतील कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून समहक्क भाग काय केले जातात, दिले जातात. मग या भाग खरेदीसाठी त्या कर्मचाऱ्यांना कोणतेही पैसे द्यावे लागत नाही. याचा 1 वर्षाचा प्रत्यायोजन कालावधी याला दिला जातो. म्हणजे भाग आपण 1 वर्षामध्ये कधीही खरेदी करू शकतो. किमान धारण कालावधी याच्यामध्ये दिलेला नाही आणि भागधारकांच्या सभेत मात्र विशेष ठराव मंजूर आपल्याला करून
घ्यावा लागतो. त्यानंतर चौथी जी प्रकार आहे ती आहे स्वेट सामान्य भाग. याच्यामध्ये कंपनीच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी मोबदला किंवा सवलतीच्या दरात काय करते, भाग वाटप करते. कंपनीचे जे कायम कर्मचारी आहेत आणि जे संचालक आहेत त्यांना पैशाचा मोबदला म्हणून किंवा सवलतीच्या दरात हे भाग वाटप केले जाते. मग हे का केलं जातं, तर कंपनीचे कर्मचारी व संचालकांच्या मौल्यवान योगदानामुळे वाढलेला नफा लक्षात घेऊन जर कंपनीचे कर्मचारी आहेत तरच कंपनी चांगल्या प्रकारे कमवू शकते. कंपनीमध्ये काय असतात, अनेक अधिकारी लोक असतात, त्यांच्या बुद्धीचा वापर कंपनीचा नफा वाढवण्यासाठी इथं झालेला असतो. मग अशा व्यक्तींची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे काय दिले जातात, भाग दिले जातात. मग समहक्क भागांप्रमाणेच स्वेट भागांनाही अधिकार असतात. या भागांचे किमान धारण कालावधी हा 3 वर्षाचा असतो. या भागांचं हस्तांतरण होत नाही, म्हणजे हे विक्री करता येत नाही. तसेच भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठराव आपल्याला इथं मंजूर करून घ्यावा लागतो. अशा प्रकारे आज आपण विद्यमान कर्मचाऱ्यांना भागवाटप हा भाग अभ्यासला.